स्पर्धात्मकता हा शब्द आलाय, मी तुम्हाला समजावून सांगतो. पहा, मी इथं जे सगळं शिकवतोय प्रत्येक शब्द इकॉनॉमिक्सचा धरून आहे. तुम्हाला वाटत असेल सर विषय सोडून शिकवतायत, ज्यांना असं वाटतं सरळ स्क्रोल करायचं आणि पुढचा व्हिडिओ पाहायचा, कारण हे सगळे जे शब्द आहेत तुमच्या पुस्तकात कुठंही नाहीत आणि प्रत्येक मुद्द्यावर प्रश्न आलेला आहे. कोणतेही पुस्तक उघडा, जे मी शिकवतोय या पद्धतीनं कोणत्याही पुस्तकामध्ये डेटा अवेलेबल नाही. तर बा, स्पर्धात्मकता म्हणजे काय, थोडक्यात काय, याला आपण काय म्हणतो, याला आपण कॉम्पिटिटिव्ह हा शब्द वापरतो. कॉम्पिटिटिव्ह असणं, कॉम्पिटिटिव्ह. चला, कॉम्पिटिटिव्ह असण्याचं एक सिंपल एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. OnePlus फोन आणि दुसरा आहे सॅमसंग S9 Plus, बरोबर आहे, सॅमसंग S9 Plus. आता बघा, स्पर्धात्मक म्हणजे काय, सॅमसंग S9 Plus मध्ये जेवढे सगळे फीचर्स आहेत त्यापेक्षा चांगले फीचर्स फोनचा कॅमेरा सोडला तर, सॅमसंग S9 Plus मध्ये जेवढे फीचर्स आहेत त्यापेक्षा सगळे फीचर फोन कॅमेरा सोडला तर सगळेच्या सगळे फीचर रादर सॅमसंग S9 पेक्षा जास्त चांगल्या क्वालिटीचे फीचर्स कोण प्रोव्हाइड करतं, OnePlus हा फोन प्रोव्हाइड करतो. याची किंमत किती आहे, याची किंमत आहे 38,000च्या आसपास. सेम तुम्हाला S9 Plus चा फोन घ्यायचा असेल तुम्हाला किती पे करावं लागतं, तुम्हाला पे करावं लागतं 80,000च्या आसपास, बरोबर आहे. म्हणजे पहा, इथं काय होतंय, क्वालिटी जवळपास सेम आहेत, क्वालिटीज जवळपास सेम आहेत, बरोबर आहे. फक्त काय कॅमेऱ्याचा फरक आहे किंवा कधी कधी दिसण्याचा फरक आपण म्हणू शकतो, हा दोन गोष्टींचा फरक आहे. हा फरक सोडला तर दोन्ही मधले क्वालिटी ॲब्सोल्युटली सेम आहे, पण किमतींमधला फरक किती आहे. OnePlus ची किंमत आहे 38,000, S9 Plus ची किंमत आता कमी झाली असेल, मी एक जुना आकडा सांगतो 80,000, बरोबर आहे. मग मला सांगा, इथं तुम्ही काय करताय, तुम्ही सेम क्वालिटी थोड्याफार फरकानं कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देताय, याला म्हणायचं कॉम्पिटिटिव्हनेस किंवा स्पर्धात्मकता. स्पर्धात्मकता मिळवण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. पहिली महत्त्वाची गोष्ट आहे तुमचा जो प्रोडक्ट आहे, तुमची जी वस्तू तुम्हाला विकायची आहे याची क्वालिटी जवळपास सेम लेवलची असावी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, सेम क्वालिटी देत असताना किंवा जवळपास सेम क्वालिटी देत असताना तुमची किंमत जर अफोर्डेबल असेल तर तुमची वस्तू स्पर्धात्मक आहे. आणि कोणत्याही बिझनेसला जर स्पर्धात्मक राहायचं असेल, कॉम्पिटिटिव्ह राहायचं असेल तर त्या बिझनेसकडे स्वतःचं मोकळं भांडवल असणं, फ्री कॅपिटल असणं आवश्यक असतं. जर यांच्याकडे फ्री कॅपिटल नसेल तर तुम्ही स्पर्धात्मक नसाल. समजा माझा एक कोचिंग क्लास आहे आणि माझ्या शेजारचा एक कोचिंग क्लास आहे, दोघं आम्ही सेम क्वालिटी देतो, पण ही सेम क्वालिटी देत असताना जर माझ्याकडे थोडं जास्त भांडवल असेल तर मी माझे बेंच थोडेफार कुशनचे करून घेईल, माझ्या क्लासरूममध्ये मी AC लावून घेईल, त्यानंतर येताना सगळे दरवाजे काचेचे असतील. म्हणजे माझ्याकडे थोडं जास्त भांडवल आलं तर मी माझ्या ऑफिसला, माझ्या क्लासरूमला या सगळ्यांना पॉलिश्ड करल, चकाकी देईल. का चकाकी देऊ शकतो, कारण माझ्याकडे थोडं भांडवल जास्त आहे. मग ऑब्व्हियसली काय होईल, दोन्हीची क्वालिटी सेम असल्यानंतर, किमती सुद्धा सेम असल्यानंतर जर मी थोडं जास्त पॉलिश्ड तेवढ्या पैसे देऊ शकलो तर ऑब्व्हियसली काय लोक माझ्याकडे ॲडमिशन घेतील. याला आपण स्पर्धात्मकता किंवा कॉम्पिटिटिव्हनेस हा शब्द वापरतो. आणि कोणत्याही उद्योगधंद्याला स्पर्धात्मक जर राहायचं असेल तर त्याच्याकडे मोकळ्या प्रमाणात भांडवल असणं आवश्यक आहे, कॉम्पिटिटिव्हनेस. तर या ठिकाणी जर समजा सरकारनं खूप मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले तर ऑटोमॅटिकली अडचण काय होईल, सरकारचा खर्च वाढला, मार्केटमध्ये पैशांचा क्रंच असेल, लिक्विडिटी क्रंच असेल, आणि लिक्विडिटी क्रंच जर झाला तर ऑटोमॅटिकली प्रायव्हेट सेक्टरची, खाजगी क्षेत्राची स्पर्धात्मकता अफेक्ट होईल. आणि यांची स्पर्धात्मकता जर अफेक्ट झाली तर अल्टिमेटली सगळ्यात मोठा लॉस हा असेल की ते मार्केटमधून बाहेर फेकले जातील. यामुळं परीक्षेच्या सोयीनं सगळ्यात पहिलं महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवा, डेफिसिट किंवा तूट चांगली असते का वाईट असते. तर पहिलं वाक्य लक्षात ठेवा, विकसनशील देशांमध्ये तूट असणं चांगलं असतं, कारण ही तूट विकासात्मक असते. सर्वसामान्यांवर खर्च करण्यासाठी सरकारनं केलेला खर्च असतो, मात्र ही तूट एका मर्यादेच्या पलीकडे जाता कामा नये. एका मर्यादेपर्यंत तूट चांगली असते कारण ती विकासात्मक असते, एका मर्यादेच्या पलीकडे तूट जाता कामा नये कारण ती वाईट असते. का, कारण त्यामुळं मार्केटमध्ये महागाई सुद्धा वाढते, पहिलं नुकसान. दुसरं, मार्केटमधील खाजगी प्लेयर्सची स्पर्धात्मकता सुद्धा नष्ट होते, हे दुसरं महत्त्वाचं कारण.